हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मजेतच राहायचं. तर चला, सकाळचे 6:10 झालेले इथं. इकडे इडली झाली. हे आपलं प्यायचं गरम पाणी कोमट झालं आहे. वरण झालं आहे सांबारसाठी तयार. आणि इथं भाजीची तयारी. मी आलू वांग आज मिक्स करायले, कारण वांगे 2-3 होते तसेच राहिले की वेस्ट होते. तर त्यासाठी काही कोथिंबीर, हे आपले मटर उभा चिरला आहे, कांदा बी, कणिक तिंबून घ्यायले. इडलीचं बघून आहे त्याच्यातच पाणी घेतलं कणिक तिंबायला, भांडे जास्त पडत नाहीत म्हणून. झालंय पाणी घ्या. मालक आले तर त्यांना हे चिंच भिजू घातली इथं सांबारसाठी. तर चला, पाणी गरम पाणी सकाळी सकाळी दोघं बी घेतात आम्ही गरम पाणी. मी थोडंच घ्यायला लागले आणि लिंबू मी टाकी नाही मैत्रिणींना. जसं सर्दी खोकला तब्येत खराब झाली तेव्हापासून लिंबू नाही. आणि खरंच एकतर म्हणजे लिंबच संपलेत मुळात. त्यांनी मी तसंच साधं पाणी पण घ्यायला लागले. तर हे काय सकाळचे 6:30 वाजलेत. पक्ष्यांना पाणी ठेवायचं आहे रोज, पाणी बदलून त्याच्यात रोज दुसरं पाणी. पण ते पक्षी काय करायलेत, तिथं ठेवलेल्या चपात्या ते असतात ना, ते ह्याच्यात ठेवलेली काही अशी चपाती जी असती ना, हे खाते तर. आणि ह्याच्यावर बसून खाल्लं की ह्याच्यात पडलं की पाणी खराब होईल, हो ना. त्याच्यामुळे हे दुसरं रोज पाणी बदलून हे पाणी त्याच्यात टाकावं लागतंय. बरोबर येतात पक्षी पाणी प्यायला. त्याच्यात जे ठेवले प्लेटीत ते खाते तर. चला मैत्रिणींनी, हे सकाळचं वातावरण आहे. 6:30 जवळपास वाजलेच. तर बघू शकतात मस्त असं छान झाडून झाले, सडा मारायले. तर चला, मी शूट करण्यासाठी बाहेर आलते. माझी भाजी आणि वरण सांबर फोडणी दिले, जायचं होतं का ना. साप ना 2-2 काढले आता. हो, एक वरी ठेवा तिथं त्याच्यावर. तिकडं आवळीकडे बी मारा थोडं. हां, तरी आपलं सांबर इकडं मी फोडणी दिलंय. यात वरण टाकायचं राहिले, आधी पाणी घेतले का. ती आपली भाजी बघा कशी सुंदर झाली आहे. या भाजीला अशी कधी बी एक लाल मिरची तुकडा करून घालायची. सगळी भाजी पूर्ण अशी वाफलेली आहे. त्याच्यासाठी हे आपले मसाले. मला पाणी नाही घालायचं या भाजीला मैत्रिणींनो. अशी सुकीच ठेवायची, खूप मस्त चवीला छान लागते. चवीनुसार आपलं मीठ. आणि मटार घालून तर एवढी छान होती ना ही भाजी, आलू वांग मिक्स, एकदम अशी नंबर 1 चवीला. आता बघा करून. आणि अशी सुकीच ठेवायची, ह्याला पाण्याचा ठिपकाही नाही टाकायचा, अजून चवीला छान लागते. थोडंसं कूट घालायचं त्यात शेंगदाण्याचं. चला, आता फक्त पोळ्या राहिल्यात मैत्रिणींनो. पोळ्याला काही नाही वेळ लागत. आता 6 ते 7 पोळ्या, आज एकादशी आहे त्याच्यामुळं एवढंच कूट घालायचं, जास्त नाही. आणि आता सगळं आपलं वाफलेलं आहे. भाजी पूर्ण अशी वाफून शिजून निघालेली आहे. तुम्हाला दाखवते एक आलू, हे पहा मस्त. त्याच्यामुळं 2 मिनटंच झाकून ठेवायचे. याच्यामध्ये मी आता वरण, हे उकळलंय पाणी, वरण घालून घेते. वरण थोडंच घातलंय, कारण मला उपवास असल्यामुळं राहिलं की वेस्ट होतंय. तर चला मैत्रिणींनो, आज एकादश होती, म्हटलं एकादशीला देव घासून घ्यावी. तर हे पाचशे देव ह्याच्यात गंगाळ्यात काढून घेतलेत मी. आणि आपले हे दिवे जे होते ते अगोदरच मी बेसिंगमध्ये नेऊन गरम पाणी टाकून वगैरे सगळं घासून घेतलं हे. आणि हे बाजूला ठेवते आता. आणि हे आपले काल तुम्हाला म्हणलं नाही का, आंटीनं फुलं दिले होते, तर खूप छान फुलं दिलेत. आता हे 30 रुपयाचे पाव किलो फुलं आहेत. इतके सुंदर आहेत ना, आणि फ्रेश पण आहेत मैत्रिणींनो. हे पण दाखवते तुम्हाला. सुंदर असे फुलं येतं, 30 रुपयाचे पाव किलो. इथे येत नाहीत तशी, त्यांच्या तिकडं मार्केट असल्यामुळं असे फुलं येते. तर ते घेऊन येतात. तर या ताटात मी आता ना
घासून ह्याच्यात ठेवणार आहे देव. तर पितांबरीनं अगोदर घासत होते, तर ते भैया पावडर आणून बघितलं, हे पहा असं आहे व्हाईट कलरचं आहे. तर बघते हे नाही घासून, पण मला पितांबरीसारखं पाहिजे तसं नाही आवडलं मैत्रिणींनो ह्याचा. आता काय तुम्ही वापरत असाल तर कसा आहे रिझल्ट सांगा. पण जसं पितांबरीनं आपल्या पटकन असे देव निघतात ना, तर तसे ह्यानं म्हणजे चमक पाहिजे तशी नाही आहे. त्याच्यानं मला तरी एवढं काही नाही आवडलं. आता आणले तर चला वापरूया, काय करू शकतात. तर एकादशी मैत्रिणींनो, 2 एकादशी आल्यानं सगळा गोळ झाला. भागवत एकादशी, पुत्रदा एकादशी. तर वारकऱ्याची जी असती असं म्हणतात की दुसरी धरावी. मी कालच जसं की तुम्हाला सांगितलं ना, साबुदाणा वगैरे भिजू घातला, पण आमच्या जाऊबाई म्हणल्या की नाही आपली दुसरी, मी एकादशी करत नाहीये, फक्त ही आता वैकुंठ एकादशी आहे म्हणून केली मैत्रिणींनो. तर म्हटलं चला, हे आपलं कुलदैवत आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुन. तर पितांबरीने एवढा लवकर फास्ट आणि चमक पण छान राहते. बघू आता ह्यानं बी काय होतंय काय माहिती. आवरले कामं वगैरे सगळे सकाळीच आवरून घेतलं आणि निवांत होतं जरा. सगळं झालं, लेकरं वगैरे गेले होते, मला काही नाश्ता एकच असल्यामुळे जेवण वगैरे काहीच करायचं नव्हतं. तर म्हटलं चला आता देवालाच टाईम द्यावं. तर हे असे निघालेत. आता तुम्ही कशाने साफ करतात कसं मला माहीत नाही मैत्रिणींना. तर बघा हे अशी ह्याची चमक अशी आहे, पाठीमागून पण निघाले छान. पण जसं आपलं पितांबरीनं घासतो तसं तर मला तसं नाही वाटली बघा मैत्रिणींना. चला तुम्ही कशाने साफ करतात. आता कोण काय म्हणाले की पितांबरीनं आणि ह्यानं देव साफ करू नयेत, पण आता पहिल्यापासून हेच आणि लिंबानं चिंचानं वगैरे निघत नाहीत मैत्रिणींनो देव जसे पाहिजे तसे. आणि देव जर छान असे चमकले तर आपल्याला पण पॉझिटिव्ह छान वाटते घरामध्ये. आपण बघा तुम्ही असं साफ करून पूजा करा व्यवस्थित, असं सगळं दिवे वगैरे साफ जर असले ना तर आपण येता जातात त्याच्याकडे बघत राहतो. माझं तर तसंच आहे बघा मैत्रिणींनो, जेव्हा साफ तर नेहमीच, पण ज्यावेळेस आपण 1-2 दिवस तर इतकं छान वाटतंय ना. तर चला घेते आता सगळे देव वगैरे घासून घेते. पाशी निघाले तर सगळे देव घेते आता घासून मैत्रिणींनो, नंतर तुम्हाला पुन्हा अजून दाखवते. तर बघा झाले आपले देव वगैरे घासून झाले. 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, मला अर्धा तास तर लागला जवळपास. एवढे सगळे घासून पुसून असे व्यवस्थित आता देवघरामध्ये इथं ठेवून घ्यायचे. तर हे आपले स्वामी महाराज, हे वस्त्र, हे आपल्या गळ्यातल्या माळा, हे टोप वगैरे आता हे ना मध्ये ठेवल्यास, कारण इथं ठेवून घालून नंतर मध्ये ठेवता येत नाही आहे. तरी पण जे येतं इथं दाखवते तुम्हाला मैत्रिणींनो. हे पहा, हे आपले देवाचं हे श्रीशैल्य मल्लिकार्जुन महाराजांचं, आणि हे शेला हे असं. पण आता इथं घातलं तर वरी ठेवता येत नाही, तिथं ठेवल्याच्या नंतर तरी पण तुम्हाला शेअर करते मी. थोडी परेशानी होती आहे. तर हे पाहू शकता असं. ते आपले तर हे पहा असं. तर चला सगळे देव व्यवस्थित ठेवून घेते. सगळ्यात अगोदर आपले स्वामी महाराजांना वस्त्र अलंकार सगळे घालून घेते आता मैत्रिणींनो. बघा मैत्रिणींनो, आत्ता झाली आपली पूर्ण पूजा. धूपदीप सगळे लावून देव व्यवस्थित ठेवून घेतले. आणि हे पा वस्त्र आता इथं ठेवल्याच्या नंतर वस्त्र स्वामींना ते घालता येते. खालून वस्त्र घालता येत नाही, कारण ठेवताना पुन्हा अजून निघून जाते. इकडं आपल्या स्वामी महाराजांचा नैवेद्य, दिवा, फुलं वगैरे देवांना ते सगळं वाहून घेतलं. आता हे बाहेर चौकटीची पूजा करायची, त्याच्यामुळे हे ठेवले 2 फुलं असे. बाहेरची राहिली अजून पूजा. तर चला बाहेर मी पूजा करून घेते मैत्रिणींनो. कशी वाटली माझी पूजा? आवडली तर लाईक आणि कमेंट जरूर करा. तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, पूजा वगैरे सगळं झाली. इथंच बसले मी आता देवापाशी. तर आपले हे कालचे दाखवले तर तुम्हाला लाडू, मिस्टरांनी मदत केली ती लाडू बांधायला. तर एवढे मस्त झालेत ना, तुम्हाला खाऊन बघते मी, खाऊन बी कसे झालेत. आज एकादशी आहे म्हटलं चला. एकदम मस्त आणि सगळं प्रमाण एकदम बरोबर पडले. छान झाले. तर करून बघा तुम्ही पण. थंडीचे दिवस आहे तर तिळं वगैरे खाल्लेलं चांगलं असते. मी काय ड्रायफ्रूट्स नाही घातले, थोडेसे घातले नाही तर घालायचे होते पण नाही घातले. दुसऱ्या वेळेस करताना घाले ना. आता हे बदाम बिजू घातले होते. लेकरांना म्हणलं ऐकत नाही तर हो का ते काय मागं लागावं कुणाच्या. सकाळी सकाळी मला बी टाईम नसते.
कोणी खाल्लेत कोणी खाल्ले नाही तसेच ठेवून गेलेत. आता सकाळ उद्यापर्यंत ह्याला संध्याकाळपर्यंत कसं होईल, खाऊन टाकते. आता काय करू मग. तर चला मैत्रिणींनो, आपल्याला गिफ्ट आलं आहे अजून एक आज. आता गिफ्ट काय आहे ते आणि कुणी दिले, ज्यांनी दिले त्यांचं नाव काही मी घेणार नाही आहे. तर तुम्ही लेकरांनी काढलं होतं आधीच. तर हे पहा, हे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे, पण ते ऑनलाईन मागविल्यामुळं थोडा उशीरच झाला मैत्रिणींनो. त्यांनी लवकर मागविलं. पण हे काय, हे आपले स्वामी महाराज वटवृक्षाखालचे, मला खूप दिवसापासून, तर हे वटवृक्षाखालचे आपले स्वामी महाराज मला भरपूर दिवसापासून असं घ्यायचं होतं. तर हे पाहू शकतात, हे आपलं किती छान सुंदर लाईटिंग पण आहे मैत्रिणींनो ह्याला. तुम्हाला ती पण लावून दाखवते, 1 मिनिट. आणि हे असे, आणि त्याच्या खाली आपले स्वामी महाराज बघा किती सुंदर दिसायले. तर ह्याला लाईट पण आहे मैत्रिणींनो, ही वायर आहे. तुम्हाला लाईटिंग बी दाखवते मी लावून, 2 मिनटं थांबा. तर हे पहा, अशी ही बघा किती सुंदर दिसायला आहे ना, छान दिसायला आपले स्वामी महाराज. किती मस्त वटवृक्षाखालची लाईटिंग पण खूप छान आहे मैत्रिणींनो. पण ज्यांनी दिलं आहे त्यांनी नाव नका सांगा म्हणून सांगितलं आहे असं आहे. तर चला, नाव काही मी घेत नाही आहे, पण ज्यांनी बी दिले आहे त्यांना खूप हृदयातून असे धन्यवाद. आणि आज एकादशीचे स्वामी महाराज माझ्या घरी आले, तर खूप छान वाटायले मला मैत्रिणींनो, मस्त असं. तर हे काय म्हणता तुम्ही, तर ही हळदी मैत्रिणींनो, मी काय केलं आता पॅकिंगच्या हळदी आणणं बंद केलं आहे, कारण त्याच्यामध्ये कलर वगैरे मिक्स यायला लागले. तर त्याच्यामुळे मी ती नाही आणली. हळकुंड घेऊन मी 2 दिवस त्या काकाकडं ठेवून ही दळून आणली. आपण जिथं पीठ वगैरे दळतात ना, तिथं दळून देते हळद अशी. तर खूप मस्त आणि नॅचरल हळद आहे बघा, खूप छान आहे. तर कशी वाटली माझी हळद, माझे स्वामी महाराज कसे वाटले तुम्हाला? तर आवडले तर लाईक आणि एक कमेंट माझ्या स्वामीसाठी जरूर 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 करा मैत्रिणींनो. तर माझ्या स्वामींची मूर्ती तुम्हाला कशी वाटली माझे स्वामी? तर माझ्यासाठी नाहीतरी माझ्या स्वामींसाठी एक कमेंट जरूर जरूर आणि जरूर करा मैत्रिणींनो. कसं वाटलं माझं गिफ्ट ते पण सांगा तुम्ही. किती छान दिसायलेत ना आपले स्वामी. तर चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.